पुण्याच्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची तंतोतंत पुनरावृत्ती वाटावी अशी घटना सोलापुरात घडली आहे। सासरच्या जाचाला कंटाळून आशाराणी भोसले नावाच्या 22 वर्षांच्या मातेनं जगाचा निरोप घेतलाय। मात्र ही हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। हुंडा कारसाठी या विवाहितेचा कसा छळ करण्यात आला या रिपोर्टमधून पाहूया। तिने आत्महत्या करून घेतलीच नाहीये, तिला फाशी दिलेली आहे। ऐसा लोग जिंदा नहीं रहना हमारे हिंदुस्तान में। इंसानियत चीज ही नहीं है साले के पास। आमची एकच मागणी आहे, त्या गाढवाला फाशी व्हावी आणि आई वडिलाला जन्मठेप व्हावी। तू अशी तडपो जमणार आहे असं। हा संताप व्यक्त करायला शब्द पुरे पडतायत। हे दुःख पचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतीये, कारण तळ हाताच्या फोडाप्रमाणे जीवापाड जपलेल्या, अंगा खांद्यावर खेळवून मोठं केलेल्या लेकीनं यातना असह्य झाल्यामुळे आयुष्य संपवलंय। सासरच्या मंडळींच्या हुंड्याच्या हव्यासानं सोलापुरात आणखी एका वैष्णवीचा बळी घेतलाय। मारूनच जेलमध्ये जाणार आहे, मी तुला मारूनच टाकणार आहे, प्रत्येक वेळेस असं धमकी देत होता त्याने तिला। सारखं म्हणजे पैसे विचारायचं, जा माहेरी पैसे आण, मला गाडी घ्यायची आहे, मला घर घ्यायचं आहे, मला रूम काढायची आहे, सारखं पैशासाठी त्यांनी मागणी करायची। प्रत्येक वेळेस संशय घ्यायचं, तू त्याच्यासोबतच का बोलली, तू ह्याच्यासोबतच का बोलली। तिला अक्षरशः त्यानं बाहेरनं कडी लावून जायचं सर, की तू म्हणजे बाहेर पण निघायचं नाही, फोन पण वापरायचं नाही। पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती वाटावी अशीच ही घटना। आशा राणीचा तिच्याच मोठ्या बहिणीचा दीर असलेल्या पवनवर जीव जडला। दोघींनी पळून जाऊन लग्नगाठ बांधली। त्यानंतर कन्येच्या रूपात त्यांच्या संसाररूपी वेलीला गोड गोंडस फूल उमललं। त्या मुलीचं नाव ठेवलं वैष्णवी। मात्र मुलगी झाल्यापासूनच आशा राणीचा छळ सुरू झाला। हुंडा आणि कारसाठी आशा राणीला मारहाण केली जायची असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। आम्हाला कार घ्यायचे पैसे पाठवा, आम्हाला पैशाचा त्रास आहे, पैसे पाठवा। परवा तर 2 महिने झाले साहेब, 8,5-9 हजार रुपयाचे भांडे बर्तन देऊ घातले। आम्हाला राहू, आम्हाला छान राहू, तुम्ही छान लेतात। तिने नाही पाठवले तर बघा, इकडे येऊन तुमच्या पोरीला मर्डर करतो मी। माझे 1 कोटीचं आस्ती आहे, 50 लाख रुपये जेव दे, मी बाहेर येतो, तुमची मुलगीला सोडणार नाही मी। एवढं धमकी दिलं सर। पहिली बार आप आत्महत्या बोलते, आत्महत्या नहीं है सर, वो हत्या है सर, हत्या है वो, आत्महत्या नहीं है सर। पती पवनने तर क्रूरतेच्या सगळ्याच सीमा ओलांडल्या। माहेरच्यांना व्हिडिओ कॉल करून तो आशा राणीला मारझोड करायचा। मारहाण असह्य झाल्यानं 2024 मध्ये ती माहेरी रायचूरला निघून आली। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनं आशा राणीला पुन्हा नांदायला पाठवण्यात आलं। सासरी आल्यानंतर वर्षभर तिचा छळ सुरूच होता। अखेर या त्रासाला कंटाळून आशा राणीनं टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवल्याचं बोललं जातंय। मात्र ही हत्या असल्याचा आरोप तिचे कुटुंबीय करतायत। आम्ही सामोपचारानं आमची मुलगी नांदावी म्हणून आम्ही सासरच्या तेवढ्या त्रासाला माझी मुलगी कंटाळलेली असताना सुद्धा वारंवार त्यांना पैशाची मदत आम्ही केली साहेब, तिच्या आई वडिलांनी केली, तिच्या मामानं केली। हे सगळे प्रूफ आमच्याकडे देवणा त्यांना करून सुद्धा त्यांना तिची दया आली नाहीत। हे 100% कसं आहे, खाटी काय, यांना गायीची कदर नाही साहेब। त्या बाळाक तर तिकडे त्यांनी बघितलं नाही, त्यांच्या वंशाकडे बघितलं नाही। पोटात असणारं 3 महिन्याचं बाळ, त्या बाळाकडे सुद्धा ते लक्ष दिलेलं नाही। त्या पोरीची हत्या केलेली आहे आणि या तिघांनी मिळून केलेली आहे। आशा राणीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ पती पवन, सासू आणि सासऱ्याच्या मुसक्या आवळल्यात। मोहोळ पोलीस स्टेशनला हुंडाबळीच्या अनुषंगाने केस दाखल झालेली आहे। या गुन्ह्यातले 3ही आरोपी, तिचे पती, तिचे सासू आणि तिचे सासरे या तिघांना अरेस्ट करण्यात आले आहे। सकृत दर्शनी ते सुसाईड बाय हँगिंग आहे। आम्ही स्पॉट व्हिजिट केलेली आहे, फॉरेन्सिकची टीम पण कॉल केलेली आहे आणि PM साठी बॉडी आपण सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेली आहे। या सगळ्याचा तपास झाल्यानंतर आपण कन्क्लुजनला येऊ शकतो। पुण्यातली वैष्णवी हगवणे काय किंवा सोलापूरच्या वैष्णवीची आई असलेली आशा राणी भोसले काय, दोघेही प्रेम, हुंडा आणि धोक्याच्या बळी ठरल्यात। हुंड्याची ही विकृती नाहीशी करण्यासाठी मराठा समाजानं आचारसंहिता जाहीर केली, पण कायद्याचा धाक असल्याशिवाय ही विकृती नष्ट होणार नाही। या विकृतांना कायद्यानं अशी अद्दल घडवावी
की हुंड्यापोटी आणखी वैष्णवी बळी जाणार नाहीत? सोलापूरहून अनिकेत गायकवाडसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.